अरे राजा कालिदास हम दरबारामध्ये राजा तुझ्यासाठी हदी हाती होळी केली आणि त्याची किंमत चार चौघामध्ये भर दरबारामध्ये या शेर्याचा अपमान केलाय. अरे हराम खरा राजा तू राजा. अरे राजा कसा झालास हेही तू विसरलास. अरे माझ्या मुळातून दिवशी मोठ्या आशेने तुझ्याकडे पाहत होतो परंतु या शेर्याची तयारी नाही. आज तुझी दया दाखवणार आहे. अंजली अंजली आशीर्वाद पोरी सरळ सामना करायला ही नर्तिका सुखाची आसक्ती आणि दुःखाची भीती मानवर घ्यायला तयार आहे. अगं पोरी अगं ज्याच्याजवळ सुख आहे तुला कोणी भयभीत करू शकत नाही आणि ज्याच्या जवळ सुख नाही तो विषही बदलू शकत नाही. आणि पोरी महत्वाचं म्हणजे अगं ज्याच्याजवळ सुख आहे सुख तो विषही बदलू शकतो. लक्षात ठेव. म्हणून म्हणते की अन्य दिवसाची परीक्षा घ्यायला आपला हेतू तरी काय? अपमानाचा बदला कोणत्या मुर्दाने आपल्या डोक्यावर त्या किनाऱ्यावर ठेवले ही तलवार म्यान करायला ही नर्तिका राजा आहे महाराज. वाह पोरी वाह शाबास राजा कालिदास भर दरबारामध्ये शेर्याचा अपमान केलाय तर त्या अपमानाचा बदला घेतल्याखेरी शांत बसणार नाही. प्राण गेले तरी या अंजली या रणांगणातून मानवर घेणार नाही एवढं मात्र खरं. एक लक्षात ठेव आता उद्या कालिदास महाराजांचा मोठा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसात आता संपूर्ण जनता जनार्दन हजर राहणार आहे. त्या तुझीच झालेलो बाकीच्या काही रेखावर मी तुझ्या पाठीशी उभा आहे. चला तर मग हे पोरी राजा कालिदास एक लक्षात ठेव भर दरबारामध्ये अपमान केला आणि आता तुझ्याच राहिल्या महाली तुझ्या काव्य कृत्याची जाणीव करून देणार आहे. राजा कालिदास हा लोक एवढा पराक्रमी समजतो सांगणार पण चार लोक कृत्य घेण्याच्या सामर्थ्य नाही त्याच्यात. असे कुचकामी लोक आमच्या राज्यात राहिले रामचा असा टिकणार कसं? मस्त खाऊन माझे सारे रेड्यासारखे राजसेवक आज्ञा खराब करणं आज्ञा कशी करताय? शेर सिंग कुठे आहे? काय सांगू राहायचे? शेरच्या मतदारांचा बलसभेत अपमान झाल्यापासून ते नाराज आपले आणि साऱ्या जनतेला तुमच्या मदतीची नोंद आहे बघा. हरामखोर शेर्या अरे एवढी तुझी विजास परंतु तुझी कपटी कारस्थानं फार काळ टिकू देणार नाही हे मात्र लक्षात ठेव. कोणतरी परदेशातून एक नर्तिक आली आपली इच्छा जर असेल ना एखादं नाच गाणं झालं तर बरं होईल. आलं आमच्या लक्षात पाठव द्या तिला. आणतो स्वतःला काट्यात राहून इतरांना सुगंध देते. आपल्या वाढदिवसाच्या स्वागताला ही नर्तिका राजे महाराज पुरुषाचं जीवन हैराण करणारी लावण्यवती. आपलं नाव तरी काय? माझं नाव अंजनी. नावाप्रमाणे सरस्वतीची जागा अंजलीने घेतल्याचं वाटतं मला. आता वेळ वाया न घालवण्यापेक्षा तुझ्या त्या नाच गाण्याला सुरुवात करा असं म्हणतो आम्ही. ठीक आहे राजसेवक तुझ्या नाच गाण्यात सामील व्हा. परवानी जळणी खाकुता उष्ण वेण्यासाठी क्षमा हे जळण्यासाठी उधळण्या तुम्ही
सांगण्याची तुमची हिंमत कशी झाली? खाल्ल्यानं बेमान फिरणाऱ्या कुत्र्यानं राजा कालिदास, अरे निरपराधी लोकांचे गळे कापा लावणारा तू तर स्वतः राजा म्हणजे राज केलास का? अरे धीर जमरीचा लोक तू तुझ्या कुणाला सुद्धा उद्धार होणार नाही. उद्धार अरे हराम को राजा कालिदास, अरे अंत झालेले तुझे हे संस्कार अरे खऱ्या अर्थानं हास्याला धुळला म्हणजे तुम्ही मला ठार करणार नाही? तुझी पूजा करणार हराम कोण? अरे मरणाची भीती कुणाला दाखवत कंगन? बरोबर आहे. तिच्या आईच्या कपात अरे मरणाची भीती कुणाला दाखवत कंगन? या कालिदासाला अरे खूप केलं कालिदासाने तुमच्यासाठी. त्याचे पान फेडतोय काय वाह कालिदास काय केलं लहरी भावना अरे चुकवल्या तुझ्या पायाजवळ आणि आम्ही मात्र त्या कामशेरीचे वार सोसले आणि तू अरे तुझा आवडतं लोणी टाकलं तुझा आवडतं नाही राजा कालिदास तुझ्या या काल्या पुस्तकाची आज परत फेर करणार बंधन मुक्त करूया. अरे कंगन मरण कोण आलाय जगायला? खरं करणं तुम्ही तरी जगणारच का? राजा कालिदास, अरे जगणं बरं नाही आपलं तर असतं. तुझा वैरी तूच होणार आणि माझा वैरी मी होणार. कंगन, अरे तुमचे कापटीकार असताना समजतात मला. अरे विश्व बंधुत्वाचं नातं विसरणार न राक्षसानो. मी जर मेलो तर माझं भूत बनून तुम्हा दोघांच्या नरकात घोळ घेतले माझं लक्षात ठेव. त्यानंतर नाही राजसेवक मला फसवून देऊ नका. नाही पुत्र तो राजमुकुट मला येत नाही जशी की बाबा थोडी किती आहे हा? प्रधानजी गावामध्ये दौंडी पिटली एका खांबावर 500 लिटरची टाकी कोणी पाण्याची ठेवली त्याच्याच बरोबर हा पाणी भरी राजे आवाज सांभाळतो राजसेवक झाला तो बस आणि ओढा तो अरे सूर्याच्या पाचीला पाव भोगावं लागलं. नाही रंग देवता आणि रसिक जनांना विनम्र अभिवादन करून देवश्री केदारनाथ नाट्य मंडळ सावळे घोडवाडी सहर्ष सादर करत आहे. लढ्याने रडलेला आणि विनोदाने लढलेला कोणाला पाहता सागरे जीवनचा कोणी लेखक नाट्य हुवड लेखक सागरे जीवनचा कोणी पात्र परिचय राजा कालिदास श्रीअशोक हुवड राजकुमार जीवन राकेश वाघे शंकर कुंभार रताजी कटक जितेंद्र हुवड रवींद्र हुवड राजसेवक सर्या नरेंद्र हुवड राजसेवक माझ्या संतोष हुवड आणि डाकू चंद्राच्या मुलगे रवींद्र वाघे सहर्ष स्वागत करतो. आपण मुखाचे सागरेश्वरचा कोणी
काय सांगू तुला, मी इकडनं ड्युटीवर घरात गेलो. ड्युटीवर जाताना काय झालं? बायकोच्या अचानक पोटात दुखायला लागलं. पोटात दुखायला लागलं? हा, तो पण रात्रीच. अरे डॉक्टर कुठे उघड नाही. आता म्हटलं काय करू, एक फक्त डोळ्यांचा डॉक्टर तेवढं डोळ्यांचा उघड. डॉक्टर? मी म्हटलं डॉक्टर काय पण करा, पण माझ्या बायकोला वाचवा. अहो नेमकं होतंय काय ते काय मला माहिती नाही, पण माझ्या बायकोला वाचवा. डॉक्टरनी घेतली दळी लावून घेतली. आता म्हटलं काय करू, माझा जो खालच्या खाली वरच्या वर, आता काय करू, माझं डोकं चाललं नाही. आणि एकूण देख माझी बायको ना. काय बोलतोस? हा. आमच्या काही 4-5 आहेत की काय? अगं तसं नाही बाबा, तुझ्या 4-5 नको. पण डॉक्टरी दरीच्या उघडल्याबरोबर अय्या अय्या, मी म्हटलं डॉक्टर हसतात का? काय हो? मला काही समजलंच नाही. काय रे? डॉक्टर मला म्हणतात काय म्हणताय? कॉंग्रॅच्युलेशन. वा 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 वा. आईला म्हटलं हा काय नवीन आणखी कॉंग्रॅच्युलेशन, तुम्हाला मुलगा झाला. काय म्हणतोस? अय्या, मला मुलगा झाला. मला मुलगा झाला बरोबर. इकडे तिकडे नाचताय. अमितकडे गेलो, अमितकडे एवढा फासला घेऊन आला आणि काय पण करतो आम्ही पाव कशाला आता नंतर बघीन पाहूचं. आता म्हटलं डॉक्टरला म्हटलं, मी जाऊ का आतमध्ये बघायला. तो डॉक्टर म्हटलं जा. आणि दरवाजा उघडला. अडक्या लगेच मला हात मारला. काय बोलतो? पप्पा पप्पा बसताय काय? काय बघताय? काय कुठे बघत होता? चहा घेऊन ये. चहा घेऊन ये? काय म्हटलं पोरगा आवडा माझा आवडा तर असा वाटलं नव्हतं. काय म्हणतोस? मी म्हटलं काय चहा काय, अरे चहा काय दुनियेला चहा वाटील एवढा मी खुश होतो. वा वा वा. मी गेलो साईडला. तिथं टपरी होती. अमितच्या कोणाची तरी भावाची काहीतरी होती, कोणाची होती मला माहित नाही, पाठी काय लिहिलं नाही. तिथं चहाची किटली आणि अमितकडे कप घेतला आणि परत इकडं आलो. परत आलो हॉस्पिटल मध्ये दरवीच्या. मला त्या पोरग्याने बघितल्या मग चहाची किटली आणि माझं कप तिथून आला होता. तिथून परत आतमध्ये गेला. हा, तू परत गेला? तिथून परत आतमध्ये गेला. आता म्हटलं काय करू, माझं डोकंच चाललं नाही. मी म्हटलं ही गोष्ट आहे. नाही तर काय, अरे चहाचे पैसे काय मी त्यांचं देऊन टाकेन, पण जर का आतमध्ये ह्या हॉटेल खोलला तर गिराक पाठवणार तरी बरोबर कुठून? आहे. या जाणार पण कुठून? अरे असं वाचतं हलतोय, असं बघतोय तेवढ्यात कोंबडा आरवला, बायकोल वरनं थाप मारला. हात मारला? काय हो, काय हो? ड्युटीवर जायचं. अरे ड्युटीवर जायचं म्हणजे बायकोला म्हणते तू बरी आहेस ना ग. ड्युटी मध्ये मला काय झालंय. अरे, वाद मारलाय? निसर्गाची देणगी करावी लागेल. कुणाची तरी चावली लागते, आपल्याला अडचण येतात. मला जीवनातून उठवणार मला धमाची शिकार कपटी कारस्थान करून प्रशासन बळकावणाऱ्या सैतानानो, तुमची पाळमुळं खोलून काढली नाही तर नावाचं जीवन होणार नाही. अरे शर्या आणि कुंगन माझ्या पिताजींना फाशी देऊन ठार केलं, परंतु हा जीवन तुमच्यासारख्या कुत्र्यांची शिकार केल्याशिवाय कदापि टप्प बसणार नाही. होय, त्या रंगात काय करते आणि कुणाची वाट पाहते. ज्या तऱ्हेने कालिदास महाराजांचा खात्मा झाला त्या गोष्टी दुर्लक्ष रूपाने योग्य नाही. योग्य तरी कसं होईल. झोपलेला ना जागा करता येईल, पण झोपेचा फोन घेणार ना जागा कोण करणार. झाल्या गोष्टीला कारणीभूत आहे धन दौलतीच्या लोभापायी त्या शेळशीच्या शब्दाला बळी पडली मी. ऐकून सारा प्रकार माहित आहे मला. कालिदास कोण तो भाऊ म्हणजे तुम्ही मला न्याय देणार. त्या पोरीने तुझ्यावर शब्दाचा पुरावा दिला, तिला मोहित करून घे, तीच तुला उपयोगी पडेल. जीवन त्या समोरच्या चंदन खोऱ्यात माझा मित्र चंद्रा टाकून होतो, तो तुला मदत कर. येतो.
बस! बोचाला पोरखे ज्या राजाच्या भावना दुखावल्या गेल्या त्याचा न्याय कुणी करायचा आणि वाघाने सहन करायचं नाही सर नाही आलो तुझ्या भेटीला साक्षात मृत्यूच्या दारात येऊन पोचल्यासारखं वाटतंय एका मेरापेटी राजाला फसाव चढवलं काय थांब! कोण आहेस तू? कोण ही त्यांची हिंमत कशी झाली तुझी? तुझा कथन कर आणि खेळाचा मोकर म्हणे मातर आले म्हणे पर्यंत त्यापेक्षा तुझ्या हस्ती मधून लागते हे गिराच्या उन्हाने एकतर बदल करशील तुझ्यामुळे मुलासकट हसवली जाईल आणि तुझ्या हस्ती बरोबर करू नये नाहीतर फुकट मारशील आजपर्यंत कोणाची हिंमत झाली नव्हती चंद्राच्या गुहेत प्रवेश करायची पण तू आज साक्षात मृत्यूच्या धरतीत ठेवलाय एवढी मदत जाईल हो मग नसणार चल चलो संसार कालिदास पुत्र जीवना कोण कांता पुत्र जीवन होय तुझा मित्र कालिदास अरे पुढचा इतिहास जीवन तुला सांगेलच येतो उठ बरं उठ अरे कांता पुत्र जीवन चंद्र चंदन खोडात राहणारा प्राणी म्हणजे एक देव माणूस आहे आणि तुझ्या बापावर झाले नाही आणि मांसपणे हवले फास त्याला कार्तिक होत तो शेर्या आणि मापी साक्षीदार नैतिक अंजनी आहे काका काही कारणास्तव त्या जीवनच्या चुकत असेल तर डोळ्याची भावने छातायला हा जीवन मागे पुढे पाहणार नाही काका मग करणार ना मदत या जीवनला जीवन आणि माझी जीवन नव्हता तुझा परीस फार वेगळे आहे चंदनपुरावर धड पडला आई वडिलांची हत्या झाली आणि या भरवणात माझ्या अंगाची चांगली सरळ झाली तेव्हापासून मी निर्णय झाले परंतु कोणताही आणि मला जोडदार होता तुझा बाप भेटला आणि त्याचाही खून झाला आणि तेव्हापासून एखाद्या विचारलेल्या वाघाप्रमाणे जोडदार शोधू लागलो आज हे काय तू भेटला पण ती मनात आपली सुडाची खाऊन शांत करायचा एकच मार्ग तो म्हणजे त्या दोन राष्ट्रांचा सर्वनाश चल माझ्या काळीमातेची मुलीची भेट झाली जय कालीमाता मामा भाचे श्रीयांश बने आणि सोनास जड्या मामा भाचे श्रीयांश बने
बोला रे. कालिदास महाराजांचा खात्मा झाला. आता राहिलोय तो त्यांचा एक त्याला नेस्त नाबूद केला की बस कंगन हे कंगाल नगरीचा राजा सेरा होणार सेरा. आणि कंगन तुम्ही सेनापती बनणार. सरदार तसं तो हुशाराने चालत आहे. त्यावेळी त्याला नशिबाने साथ दिली म्हणून आमच्या तू सही सलामत दिसत नाहीतर त्यामुळे त्याचे खांडोळे गेले. काही काळजी करण्याचं कारण नाही कंगन. आणि त्याच्यासाठी सुद्धा मी किस्सा रचून ठेवले लक्षात ठेव. सरदार आता तो मोठा झाला. त्याच्या जोडीला तो चंदन घोड्याचा चंद देण्यात होय असं गुप्तहेर समजलं मला. म्हणून तुम्ही माघार घेताय माघार शिकायला सोडून गेला. आम्ही हळदी संसार धरल्याची सत्यासाठी आम्हाला म्हणण्याची भीती मुळीच नाही. लक्षात ठेव. नाही असं काही नाही सरदार. आणि तू सरदार आपल्या भोवती तो कालदार महाराजांचा आत्मा घुटमळतोय. तो एक ना एक दिवशी आपला नाश करू शकतो असं वाटतं आम्हाला. अहो कंगन एवढंच ना. आणि ह्या गोष्टीला एवढं आवडतं. काहीच काळजी करू नका कंगन. अहो ह्याच्यासाठी सुद्धा मी आज एक युक्ती असते. कंगन उद्या सूर्योदय व्हायच्या आत आपल्याला चंदन खोल्यावर हल्ला करायचा आहे. आणि त्या हल्ल्यामध्ये त्या चंद्राला तुला जेल बंद करायचंय. आपल्या शब्दाला मान दिला तर ठीक. नाही तर कंगन नाही तर तिथे त्याचा खेळ संपूया. चला लागा तयारीला. अरे वाचतो जगात माणसाला मरणाचा भय. माणूस सर्व काही मिळवतो पण मरायला मिळवली. आणि मरण कुणाच्या हातात आहे वय केव्हा कोण जाणे रे. पण नशीब त्या भूताने मानव तलवार नाही चालवली. तुमच्या बायकोचं कुकू पुसावं लागलं असतं. अरे बाबा तिची इच्छा आहे तिची. काय म्हणते मला म्हणते कशी काय रे. 4 वर्ष झाली लग्नाला. अजून काय भांड्याला पोक नाही आलंय. पण ती अंगानी कशी आहे रे. अरे अंगानी वय जापऱ्या म्हशीला मागं काढेल एवढी जाडजूड बायको आहे. म्हणजे तुझी बायको डोकी दुखी म्हणायची तर मलाच मारली. मला बोलवली. अरे तुम्ही दोघं लगीन कोणाशी करणार ग. तुमच्या प्रेताशी. अगं महिने एवढी कठोर पण पाहिजे तर दोघीला जाऊ पाहिजे. मेल्यावर आमचा जीव गुटपत राहत त्याचं काय की नाही. माझ्या कोमल हाताने अग्नी दे. नको नको ते कशा वाया कसं घालवतेस. त्यापेक्षा ही नाजूक हातात हात दिसते. बारी म्हणतो तर रस्त्यावर हात माती माग म्हणतो. ये ना आई नो नमस्कार बाबा बाबानू नमस्कार. सोडून या नरतिकडे प्रेमाच्या चाळीत करताय. महाराज तुमच्याकडे घेऊन येणार होतो. म्हणजे एवढ्यात तुमची स्वारी झाली. तिला घेऊन पुढे चालला. हो पावट तोडायला. काय म्हणलास. सावकाश मारा का मारताना नियम चुकला तर सांगता येत नाही काय होईल. माणसाने नियम चुकतो कधीतरी असा गोष्टीने केल्याने नियम चुकतो. मग सांगता येत नाही ना. तुला प्रधानची समजायचा नियम नाही नाही मला माहिती आहे. तुम्ही खुश का हो. सध्या माझ्या अगदी माझ्या मनातलं बोला. आम्ही खुश आहोत. काय हो सध्या काय नाही झालं. काय नाही आम्ही खुश आहोत. आमच्या पट्ट्याला नाही म्हणून वा 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 कमवायचं आम्ही मेहनत करायची आम्ही. तुम्हाला काही फुकट द्यायचं वाई चालते वाई काय म्हणलास. आता मला सांगा भोसरीचा मी तुम्हाला शिवी भोसरीचं गाव नाही पुणे भाई. मग त्या भोसरीच्या गावात जायचंय असं. मग तुम्हाला काय वाटलं तुम्हाला शिवी दे बाय पाठी जीप झडून कुसून जाय बाय. तुम्हाला पण नाही ना सध्या हे गाणं पण सुंदर असं. सुंदर म्हणणार ना कालचा झोंबा असंच म्हणणार. आले त्याच्या बोलायसाठी चाललंय. हाय हाय खाली चारला येऊ द्या. हो लिंबोणीच्या झाडाखाली
हाताल्या आमचा दारू पाडी हाताल्या आमचा दारू पाडी काय म्हणालास लिंबुलीच्या झाडात आली कोण दारू पाडी हा मेला वनवासा दारू पाडी काय याचं काय आणि कोण चुकली गेला हा मेला तुकडे हा आणि आणि कोण पकडून गेला मी गेलो काय सांगतो काय तुम्ही या रावजी तुम्ही भावजी काय म्हणला जेवण आलाय आणि कोणावानी काय मागचा वेळा काय तो बघा आला काय काय घे घ्या मी आला नाही काय म्हणू असे आला जमीन का धर अरे किती गाड्यावर सुंदर तुमच्यासाठी काय पण वा ओ आज पण आणि उद्या पण काय म्हणा? ओ कासं दादा होता बघा. असा दादा आणि आमच्या राड डोळ्यात कशासाठी ओ मावड्या म्हणायचा आणि कोणाला कोणाला म्हणजे तुम्हाला काय तुम्हाला नव्ह, या महिन्याला असं बोल. कासा दादा म्हणतो काय म्हणतो? काय म्हणतो अरे काय? अहो कासा रे दादा तुम्हाला सांगू कितीदा अरे वा माझा भाव वाढवते कंपाक अहो लावलं का काका रावडी अहो लावलं का काका रावडी आवाज नाही जात तर घालताय काय काय गेलं अरे काय झालं तुम्ही ऐकलं काय अरे काय झालं बोललं सध्या बोल अरे काय अरे काय केलं सांगतो बाबा. आवाज नाही जात तर घालताय कशाला वर वर हातात बाई. माझ्या मुगा पण चालतो ऐकून महाराज मी इकडनं जायचो होतो इकडनं म्हैशीचं शेण जाईल काय ग काय बघितलं ह्याच्यात तर माझ्यात नाही आहे याला 7.5 वराचा बाप वाटतो अरे ह्याच्या बरोबर काय हो काय झालं सध्या नाही सध्या महाराज बोलवतात मला काय माहित नाही कशाला अहो विचार करा एकुलती एक मुलगी तुमच्या ताब्यात देतोय आईची बापसाच्या डोळ्यातनं टिपक ती असताना कधी आली नाही समजलं ना आणि येणार पण नाही का रे हा
कारण का ती जेव्हा पोटात होती तेव्हा तिची आईच पाणीच नव्हती पिये नाही ना आता सारखं पाणी पियायला लागतंय इकडे टोचायला लागतंय इकडे टोचायला लागतंय तरी पण पाणी आटतंय म्हणून सांगतो. आणि जर का तिच्या डोळ्यातनं टिपा आली तर माझ्यासारखा वाईट माणूस कोण नाही. काय म्हणालास तुझ्यासारखा वाईट माणूस कोण कोण नाही नाही. म्हणजे तू आहेस तरी कोण? मी मला ओळखलं नाही. काय म्हणतो अरे नाही अख्खा गाव मला ओळखत तुम्ही नाही मला ओळखलं. छे! काय म्हणालास? तंटामुक्त अध्यक्ष आता इंग्रजी कसं आहे तंटामुक्त अध्यक्ष काय परत बोल. तंटामुक्त अध्यक्ष नाही मग? अरे तसं नाही मग? घंटागाडीचा अध्यक्ष. हो घंटा गाडीला 6 वाजता आग लागली तर घंटा गाडीला अध्यक्ष व्हायचं. तंटामुक्त अध्यक्ष म्हणजे आग लागली जेव्हा तू अध्यक्ष होतास. मग आणि त्या सुपर न्याय करणारा माणूस मी आहे. वा काय आणि त्याच पण खरोखर अजून आमच्या हे नाही आले नाण्या कुठे गेला नाही मला माहिती नाही. नाण्या कुठे झोपला काय नाही तुम्ही बस झालं चालू काय बाय बाय हे मदन मंदिर तू काय केलंस मग ये आमच्या भाऊ तत्वाच्या गोष्टी या पंगलला सामोरं बलंजिरी माझ्या संगी यावं लागेल. बलंजिरी हा गंगाचा पाड आहे. नाही तुझ्यासारख्या प्रधानाला हे वागण्यात सोबत नाही. कोण जीवन अरे कार्ट्या यमाला सांगतो आमच्या कडे या कंगनला मारायचा. तुझ्यासारख्या रावणाला मारायला त्या रावणाने जन्म घेतलाय. मग वेळ कशाला बाहेर चालू तुमचे चल चल तुमचे असंच बोलणार हरामखोर. आपल्या निघाला चला तर बोला ना. होय सरदार डाकू कुठे राहतो. सरदार कोणीतरी चावू लागतो म्हणजे आपल्या लाडूचं घ्यायला गावात दिलेलं
कुठे? गजवान कालीमाताप्रेमी सूर्य देवरी मंदिर चालय देवीच्या पूजेला. म्हणजे आज काय तो चंद्र डाकू? होय सरदार. अरे चंद्र, अरे देवा देवालाच नाही तर तू पूजा कुणाची करणार आहेस रे? सरदार देवा चोरीला गेले तर हा काय बोलतो? बरोबर आणि माझ्या कालीमाता अपमान केला सर होणार नाही. तुम्ही चोर धडक आहात, तुमच्या कुणाचं उद्धार होणार नाही. म्हणजे आम्ही चोर दरोडेखोर पण एक लक्षात ठेव, अरे ईश्वर हा त्याग करणाऱ्याला देत असतो, तुझ्यासारख्या भीक मागणाऱ्याला नाही. रावणी भिकारी नाही, कागदी थोडा मिळवणाऱ्या कुत्र्यानो तुम्हाला देव थोडी दिसणार आहे. चंद्रराव पुन्हा चोराकडे नसते, काही गोष्टी समजून घ्याव्या लागतात. याचं तुझं भलं आहे म्हणून म्हणतो आमच्या सैन्यात सामील हो आणि खेळायला लक्षात ठेव. अजून सांगत आहोत आमच्या सैन्यात सामील हो. शिर्या अरे मेल्याचं दूध मिळाला चंद्रवना लाडू पाहा आम्हाला पाहिजे का? पापड घ्या या उन्या थोडी केल्या माहिती अजून एवढं लाड नाही पाहिजे ना. काय झालं सध्या माझं झालं का? एक लक्षात ठेव, आता तू आमच्या कैदी म्हणून आहेस लक्षात ठेव. शिर्या अरे निशस्त्राचा धाव सोबत काय पाहू घे तुला. म्हणे पाहून घे ताज्या माझ्या जा घेऊन जायला आणि जेलमध्ये बंद करा. काय लांब 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 घाबरू नको. बायचा बालकर जगत वाचून येईल ग. एक काम हत्या झालं. आता राहिला तो आता त्याच्या शोधात जायलाच हवा. ठीक आहे चला. हाच काय तो नाही दिला हाती देवीच्या पूजेचं सामान वाल्मिकीला रामानातले कसे चालला निघील तसे काय चेतन घोरातले त्याने जीवन जीवनात मित्र परंतु येथे बडबडून का देऊ त्या नागरी पाशाला माझ्या फुटेल तेव्हाच ना अच्छी शिकार व्यक्त केली. सगळ्या चुकावून चंबर चंदन खोऱ्यात दिसायचं झाले. कोण अंजनी या रंजन काय करते आणि कुणाची वाट पाहते? कुणाची काय रामानातल्या रामाची. मग मिळाल का तो राम? मिळाला परंतु दुर्दैव वाटायला आलं आपल्याकडे जीवा भावाने लक्ष देणारा तो चंद्र टाकू देवीच्या पूजेला जात असताना त्या नाळा धावणे पाठी वार केला आणि चंद्र फुटला गेला. नाही नाही नाही, आमचा पाय खोऱ्यात घेण्याचा तुझा विचार तर नाही ना? हे सारे खरं आहे आणि हे जर खोटं असेल तर त्या सरचरीने माझ्याशी धडावड करा. हे चर्या आणि चंदन अशा तऱ्हेने धाव चाललात काय? पण लक्षात ठेव, माझ्या पिताजींच्या झालेल्या फाशीला आणि चंद्र काकांच्या झालेल्या अन्यायाला वाचा फोडल्याशिवाय हे जीवन त्याला पीक गप्प बसणार नाही. अंजनी काकांची सुटका होईपर्यंत तुझ्या कालीमातेची पूजा कर. ठीक आहे हे तोच मी. आता
हरिश्चंद्र आमच्या सैन्यात सांगलो आणि जहागीर मिळवली. तुझ्या भक्ताला भानाचा मोठा करा. आता राम परमेश्वर अवतार मानला गेला खरा, पण त्याच्या होते असं सांगू नका नव्हते. त्याच्यावर म्हणजे मार्गाचा मेळ चिराग झालाय. पुन्हा सांगू म्हणून म्हणते की विचार कोण तुझे धर्माच्या काळीमध्ये पूजा. हरिश्चंद्र पूजेची काळजी करू नकोस. हा कालिदासाचा आत्मा तुझ्या काली मातेच्या पूजेसाठी काय तू काय मदत करतोय? तुला तर खुदांच्या राज्याची शपथ आहे. मनुष्याच्या अंगाला हात लावायचे. हरिश्चंद्र उद्याच्या सूर्योदयापूर्वी तुझी या कैद खाण्यातून मुक्तता केली म्हणजे झालंच ना. महाराज का वाजू बडबडता? राष्ट्रवाद राष्ट्रवाद यातून माझी सुटका करा. काळी माता तुम्हाला काही कमी करून देणार नाही. मला काही कमी नाही. पेटी भेटली पण मला साडी भेटली नाही. भांड्याला गेला की ही भांडणं होतात. पण महाराज मी काय करू? पण ती मला भांडी आणायची आहे. तू कशी भेटली ती काय बनावी? महाराज तुम्हाला पण सोडून लावला असता भांडी आणायला. पण इथे लॉक लावलेला आहे. व चावी त्यांच्याकडे आहे. नाही तुम्हाला सोडून लावली ती. चावी तुमच्याकडे आहे. सोडून लागणार नाही. शाला मामा काय तो खारका फुलवतो ना मला हा पिसाळलेला आवाज आहे. त्याच्यावर आपल्याला आज मलमपट्टी करावी लागेल. अहो कशाला झेंडू बाबा नाही. एक बाण 3 काम असं चुकला तो वरती आणू. सुंटी वाटून मोकळा गेला. आणि याला बाहेर करा. एक लक्षात ठेव. तिच्या झोपडे भोवती अरे लक्ष्मण महाराजी लक्ष्मण रेखा होती. तरी सुद्धा रावणाने तिला पळवून नेली. महाराज तुम्ही बाहेर येता. तुम्ही येऊ नका. तुमचं काहीतरी करतील. मला म्हणतो मला घ्या बाबा. हे राजा माझ्या सगळ्या सोया सगळ्या माझ्या फक्त माझ्या हरामखोराने या शेऱ्याचा गळा काढला. त्याच्यामध्ये हरामखोराला हा शेराचा सोडणार नाही. या शेऱ्याचा गळा काढला. शेऱ्याचा तुम्हाला सांगित होतं बाहेर पडू तुका संबंध उद्या केला तरी तुला पाप कसले माझ्या उरी तुटली पुण्याची
सांगू कुणा काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू कुणा पाप कसले माझ्यावरी सुटली पोटाची डोळी पाप कसले माझ्यावरी सुटली पोटाची डोळी काय झाला सांग माझा गुन्हा काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा दुःख माझे सांगू पुन्हा काय झाला सांग माझा गुन्हा दुःख माझे सांगू अरे बाबा तुला सांगत होतो याच्या भानगडीत पडू नको तरी तू ऐकलाच नाही रे तरी तुला म्हणून मी सांगितलं होतं तरी तुझा खायचा हात काढून तो गेलेले हातच काढून टाकली अरे माझ्या राजा अरे बाबा सांगत झालं रे अरे असं व्हायला नको होतं. पण माझी बायका पोरा आता काय करती अरे त्याची काळजी करू नको रे बाबा पण माझ्या बायका तुझ्या बायका पोराचा मी बघीन अरे मला आता 2 वडापाव नाही 3 वडापाव खा अरे तरी उद्याच म्हणतोय मला याची यादी कर त्याची यादी कर मी येत खाणार अरे मला परवा भेटला आणि म्हणतो कसा का तुझं बोट घेऊन ये अरे काजू पण नाही आणि बोट पण नाही बाबा बाबा उठ नाही उठणार तुला उठावं बेबीच्या घेता माझा बोबाटला बनवून जीवाला माझ्या सोन्या
मेल्याने वाटोळं की पाणी पाहिजे. काय वाटलं? पाणी 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 पाहिजे. राजा माझा बाबा ग मी बाळा बाळाला मेल्याने वाटोळं आणि याला पाणी आम्ही देणार. मेला राजा सापाचा पाणी आला इथं एवढं मोठं झाड आहे तेव्हा. महाराज महाराज हो ह्या पाण्यात तुम्ही येणार नाही उलटं पाणी पाहा तुला पाणी पाहिजे. घे. 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 आग लागली ह्याच्या तोंडाला झाले ते तो गोल गोल नाही तर पाण्याचा धर्म करावा किती दुश्मन असू दे पण पाण्याचा धर्म करावाच पाण्याचा धर्म. तुम्हाला कसला धर्म समजणार मग 24 तास उन्हात उभा राहून बघा आमचा कसा भक्त आहे सध्या म्हणजे झालं ना? तो कसं पुढे पुढे जातो काय नाही. ते राबराय पाहिजे नाही तर त्यांच्या गाडी म्हणून उतरा त्याला. आणि समोरच्या घरी फेकून द्या. बाबा खाऊ दे लांडगे पोराला. एक पाहिला बाबा नको चेअर लाव मी याला सांगतो या सावकाश या. हात पाय मजबूत लावला मी आणल्या पडणार नाही भोग आपल्या कर्माची भोग. मला तुझं समाधान संध्याकाळी उठून त्या तिकडे टाकायचं एवढंच काम आहे आपल्या काय मागे बाकीच्या गाड्या काढू दिला बरोबर आहे. त्याच्या माझ्या आता आम्ही येतो. येऊ ना. अरे या शेळ्याचा गाडा लावला नाही का? या शेळ्याचा. लहान मुलगा असताना अशा दोन लावण्या वळली असत्या कानाखाली लावून नाही ते काय खेळायचा काढून बघत तेच मी ऐकतोय ह्याचा काना ब्लाज त्याचा तुमच्या कोपरापासून हा पाया पडतो पण तुम्ही जावा ठीक आहे. मी मला वाकवत पण नाही ना बसवत येऊ. येऊ. अरे या शेळ्याचा गाडा लावला. या शेळ्याचा गाडा लावला ना. काय केलं मी आता तुम्ही जावा लक्षात ठेवा. शेळ्याचा गाडा लावला. सोडू नका त्याला. आपण त्याचा राग काढूया तुम्ही कशा वेळा होय सध्या माझ्या पारा नीट करा. येतो आम्ही. दादासाहेबांना आमचा नमस्कार सांगा जरूर सांगू. येतो आम्ही. एवढं कसं देखील सांगू हे बाकीची कामं आम्हाला करायला आवड गेलतोय परत वाईट केली रे कुठं झालं नव्हतं व्हायचं होतं आज तुला मारले शरण मामाला सांगतोय दुसरा कचरा पाहिजे झोपत नाही आमच्यात काय मामाची वा. रस्त्याचा घाट सोपी गेले दिसतात. काकांची सुटका करण्याची ही संधी चालून आलेली दिसते. झोपत चालतो काय
श्रेया! अनुज, तुझ्या भेटीला. ए, काय झालं? मागाशी वराती तेवढं नाचताना बोलतोच नव्हता, आता का बोलतोय? सध्या अरे झाली का तयारी? कैदी आहे ना? ए, सध्या! जेव्हा माझ्या कोणी आहे बाबा, काय करतो? कसला आवाज येतो रे? आई भाकरी काय म्हणाला? सध्या? बाबा, असं कसं झालं? अरे बाबा, उलट झालं. चंद्र गेला, मला बसवून रे. चंद्र गेला. मला त्याच्यात पकडू नका, मला इथं झोपून जाऊला डर गया साला. ये सांबा, कितने आदमी थे रे? तू आदमी, बाकीच्यांना काय गोटे उडवायला होते की काय? ए, कटप्पा, कितना इनाम रखा है सरकार ने हम पर? पुऱ्या 50,000. पूरे 50,000. यहाँ से 50 दूर गांव में जब बच्चा रोता है, माँ कहती है बच्चा सो जा, नहीं तो टकरू हो जाएगा. खामोश! नादान छोकऱ्याला! तलवारीच्या धारेवर आणि बंदुकीच्या टोकीवर साऱ्यांना नाचवतो मी. सारं जग माझं पाय काटू येतं. असेल मत तर बाहेर काढून दाखव. नाही तुमची चमडी कोणा करता तुझ्या नावाचा बजा नाही बजा. त्याच्या अंगावर शिरभर मास आहे, चमडी काढते. त्याला बाहेर जो डर गया तो समजा मर गया. बाबा चमत्कार! अरे मी आलोय मी. कोण आहेस तू? अरे हा खुबडी आलाय खुबडी. नाही तुम्हाला फुगड्या घालायला लावले ना तर नाव घ्या. फुगड्या मला नाही बोलू दे. उघड्या 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 काय म्हणालास? उघड्या उघड्या आणि उघड्या कशा कशा? रात्री घालू गाजी खराब खोलून आता इथून चालतो. अरे काय तुम्ही काय धावा नाही झाला मला मी पण नाव तुम्ही पण काय समजतो का तुम्ही बोला राजे. आराम करताना ढकू जेल करून पळून गेला आहे. त्या आराम करायला तुम्ही पाठलाग करा. मी तर हराम खोर जिवंत पाठलाग तिथे सापडेल तिथं त्याला लेस नाबूद करा. ठीक आहे. लवकर येतो आम्ही. जीवन मला तुझा भेट दिला. जय काळीमते, आज खऱ्या अर्थाने तुझ्या भक्ताला न्याय मिळाला. खूप बरं वाटलं. अरे कंगन आणि शेऱ्या
अरे शेर तोडून पडून जाणारे शेरपटा, तुला काय वाटलं हा कंगन तुला सताशेची सोडेल? नाही चंद्रा, एवढी तुझ्यात मुगरीम असेल तर भिडाव समजिरीला समजेल. चल सावळं तुमचे चल. बंड करी आता कशासाठी गेले त्या हराम को जीवन साठी. नाही शेऱ्या, मी कोणती बंडखोरी फितोरी केली नाही, मला माफ कर. तुला माफ आणि हा शेरा कधी कुणाला माफ करत नाही. आज तुला ठार मारणार आहे. अरे या शेराचा मच्छर पाय पडते. अरे मला माफ नकोस. तुला मारू नको. अगं तुला मारल्या खेळीच माझं समाधान होणार नाही. म्हणून तुला या ठिकाणी ठार मारणार. आणि ते तुझी बंद केली तिथून काही मत चालू झाला. करते अरे श्रीवर वाट करतो, न जोडत नाही तुला. कोण आहेस तो? श्रीवर म्हणतात मला. एखादा भेटकडा सारखा मागून वार का करतो. समोर ये आणि विराव संशय चल चल तुमचे चंद्र. हो चंद्र. सापडला हराम तुला अजून संधी देत आहे. शेऱ्याच्या सय्यद सापडलं नाही तर हराम तुला ठार मारण्याची शेऱ्या, अरे कोण कुणीला ठार करतो तेच पाहूया. हो मरत असेल. ठीक आहे. कुत्र्याच्या मोतीने मर. जसा जसा माझ्या पिताजीने ठार केलास तसाच आज तुला ठार करणार आहे.
मला ठार मारू नको. तुझं राज्य तुला पाहिजे. तुझ्या मला माफ चुकलं. आराम कर शिर्या आणि तुला माफ कर शिर्या. अरे शिर्या, अरे सत्तेच्या लाजली मोठी माझा मित्र मला मारून केला तू फसवतो. अरे तुला राज्यावर धन पैसा अरे तुला असं सगळं हराम तुला तुझे अंजनी घर नको का मला फसवतो. अंजनी ओळा तो दोर घेऊन पण